कुमारी सिद्धी चंद्रकांत गवळी आपल्या समोर विषय सादर करत आहे. वारकरी संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा काळ. स्वतंत्र भारताच्या या पावनभूमीत शौर्य धर्माची यशोगाथा सांगणारा महाराष्ट्र नेमकी कोणाचा? संतांचा, क्रांतिकारकांचा की विचारवंतांचा? अहो, उत्तर सोपं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत तिघांचाही वाटा आहे, पण तरीही मराठा तितुका मिळावा, महाराष्ट्र धर्म घडवावा ही समर्थांची सिंह गर्जना स्पष्ट करते की महाराष्ट्र धर्म हा संता कारणे घडला. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा जडो, विषय सर्वता नावडो. सर्वता मानवाची प्रगती व्हावी, त्याच्या बुद्धीचं अज्ञान दूर व्हावं, त्याच्या आणि सृजन वाक्यांचा साठा व्हावा, यासाठी संत आपल्यासाठी निरंतर कार्य करत असतात. संतांचा संदेश उपदेश मनुष्याच्या विकासासाठी मोलाचा ठरतो. पंढरीच्या वाटेवरती चालती पावले, नाम विठ्ठलाचे ओठांवर फुले, डोळ्यात भक्ती मनात विश्वास, संतांच्या वाणीने मिटे जीवनाचा त्रास. 13व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये अशी एक परंपरा, अशी एक संस्कृती आणि अशी एक चळवळ उभी राहिली, ज्या चळवळीचं कार्यक्षेत्र हे प्रत्येक माणसाचं हृदय होतं. ज्या काळातील वेदांना आणि वेदातील ऋग्वेदातील ऋचांना फक्त मानवी मनाच्या ओठांचा स्पर्श होत होता, परंतु माणसाला माणसाचा स्पर्श विटाळ वाटत होता. अशा काळात माणसाच्या हृदयाला माणसाच्या हृदयाची जोड देण्याचं काम ज्या चळवळीने केलं ते माझे वारकरी संत. ज्या वारकरी संतांनी पंढरपूरची वारी चालू करून माणसातील माणूस जागा करून माणुसकी आणि महाराष्ट्र धर्म जपायला शिकवलं. ज्या वारीनं अख्ख्या महाराष्ट्रात जय जय रामकृष्ण हरी या विठूच्या नावाचा जय जयकार करत संपूर्ण महाराष्ट्र भराला आपलंसं केलं. अगदी जगी ज्यास कोणी नाही तोही म्हणतो, म्हणे देही माझ्या विठू माय बाप. त्या विठ्ठलाला मायबाप म्हणून टाळ चिपळ्यांच्या संग, विठू नामात दंग, असा स्वतंत्र हरिपाठ वारकरी संप्रदायाने दिला. परकीय आक्रमणामुळे सर्व प्रजा त्रस्त झालेली असताना संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून प्रजेच्या मनातील मरगळ दूर करण्याचा विडा उचलला. धार्मिक कर्मकांडांना महत्त्व प्राप्त झाले होते, अशात संत ज्ञानेश्वरांनी भक्ती मार्गाचा पाया रचला. ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासे कळस, संत साहित्याची माळा, विठू झाला रे तुळस. 13व्या शतकाच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक लोकशाहीचा पाया रचला. ज्ञानदेवांनी दीप लावला ज्ञानाचा, तुकारामांनी अर्थ सांगितला माणुसकीचा, नामदेव एकनाथांची गोडवाणी, संतांनी समतेचा संदेश दिला जनजन. जसं अब्राहम लिंकॉन म्हणतात, डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, आणि या लोकशाहीचा पाया ज्यांनी रचला ते माझे वारकरी संत. जसं माणसांनी माणसांशी माणसांसारखं वागावं म्हणजे धर्म, आणि तो ज्याने उभारला त्याचं नाव वारकरी संत, ज्यांना विठ्ठलाचं नेटवर्क फुल सिग्नल देतं. आपल्या जसं आता काही वक्त्यांनी सांगितलं, स्त्री ही परिवर्तनाची जननी आहे. मला तरी असं वाटतं तिच्या परिवर्तनाची सुरुवात ही वारकरी संतांतूनच झाली. संत जनाबाई सारखी स्त्री ज्या वेळेला म्हणते, पुढे चाली ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगी आणे तिला मानला रे गुरु. चांगदेव सारख्या तपस्वी योग्याने सुद्धा माझ्या 10 वर्षाच्या संत मुक्ताईला गुरु मानलं होतं. अगदी तो सर्व जगाचा मायबाप विठ्ठल सुद्धा त्या रखुमाई बिगर अधुराच की हो. म्हणून तर म्हणतात, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. हा स्त्रीवादी दृष्टिकोनही माझ्या वारकरी संप्रदायामध्ये बघायला मिळतो. वारकरी संतांनी फक्त मराठी लोकांना पुढे आणून महाराष्ट्र धर्म घडवला का? तर नाही. इस्लाम धर्मामध्ये जन्माला आलेले शेख मोहम्मद नावाचे संत ज्यावेळेला म्हणतात, नारळ वरित कठीण परी अंतरी जीवन, शेख महिम्मद अभिंद परी त्याच्या हृदयी गोविंद. आम्ही अभिंद असलो तरी तू आमच्या हृदयातील गोविंद आहेस. शेवटी नजरेचा भाग आहे, पाहता आलं तर सौंदर्य आहे, तर चंद्रावरही डाग आहे. शेवटी इतकेच म्हणेल की संतांची कधीही निंदा करू नये. संतांची निंदा केली निंदा नाही बरी, संतांची निंदा केली निंदा नाही बरी, तुकाराम शरण गेले सद्गुरु पायी. वारकरी संत महाराष्ट्र धर्म हा जोडला आणि घडला गेला नक्कीच पुन्हा कळला. साधेपणात देव सापडतो, संतांच्या शिकवणीत जीवन घडतो. वारकरी संतांची ओळख आहे करी भक्ती प्रेम मानवता महाराष्ट्राची श्री.
नसता देव दूर नसता तो उंच, संतांनीच सांगितला मनातच तो संच. आजही त्यांच्या शब्दात उब आहे खरी, वारकरी संत महाराष्ट्राची माऊली श्री, वारकरी संत महाराष्ट्राची माऊली श्री. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.